टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा। नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न याही वर्षी करमुक्त। वर्षानुवर्ष प्रलंबित 25,000पर्यंतचे विवादित करदावे निकाली काढण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा। किरकोळ रकमांच्या टॅक्स रिमांड मागे घेतल्यानं तब्बल 1 कोटी करदात्यांना दिलासा। भारताला 2047 पर्यंत विकसित देश करण्याचं सरकारचं लक्ष्य। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। 2014 पूर्वीची आर्थिक दुरवस्था सभागृहामध्ये श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मांडणार। अर्थमंत्र्यांची घोषणा। मोदी सरकारनं देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा। तंत्रकुशल तरुणांना वित्तपुरवठा करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी, 50 वर्ष व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना। देशातील 1 कोटी लखपती दीदी बनल्या। अर्थमंत्र्यांची माहिती। तर आगामी वर्षात 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट। पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद। तर राज्यांना 75,000 कोटी रुपयांचं कर्ज देणार। ,40,000 सामान्य बोगी वंदे भारतमध्ये परिवर्तित करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। विमानतळांची संख्या 149 पर्यंत नेणार। अर्थसंकल्पातून मोदी सरकारनं सर्वसामान्यांना टोपी घातली। उद्धव ठाकरेंची टीका। भ्रष्टाचारांना क्लीन चिट ही मोदी गॅरंटी। उद्धव ठाकरेंचा टोला। चौकशीसाठी आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात। प्रतिभा पवारांसह वडील राजेंद्र पवार आणि पत्नीही राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।